नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत असताना आता चक्क शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। 10वीचा पेपर संपल्यानंतर ओम मनीष शिंदे त्याच्या मित्रांसोबत घरी जात असताना त्याच्यावर 8 ते 10 जणांनी कोयत्याने हल्ला केलाय। यात ओम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर 2 जणही जखमी झाले आहेत। याबाबत जखमी मुलाचे मामा अजय ठोंबरे आणि जखमी ओम मनीष शिंदे यांनी अधिक माहिती दिली। माझा भाचा काकासाहेब देवदारमध्ये शिकतो, 10वी आता शेवटचा पेपर होता त्याचा। तो पेपर सुटल्यावर काही मुलांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याच्या कानाला जखमी झाला। तो कोयते घेऊन मारलं, त्याला जीव घेणा हल्ला केला त्याच्यावर। पहिल्या दिवशी वाटतं काही भांडणं आले, ते आता माझ्या भाच्यावरनं कळलं, मला समजलं। आणि ते म्हणे पोरं आणतो तुला मारतो। त्यांनी कोणत्या पोलिसाला सांगितलं पण का पोलीस काका आणि पोरं आणता म्हणते। पोलिसांनी काही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही आणि नंतर आता त्याच्यावर हल्ला झाला, तर त्याच्या कानाच्या मागे टाके पडले आणि कोयत्यांनी मारलं। 20-25 पोरांनी पाठलाग करून मारलं त्याला। आता त्याला विचारून आम्ही तुम्हाला कल्पना देऊ। आता पूर्ण विचारलं नाही, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। मी डॉक्टर काकासाहेब देवदार इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलमध्ये शिकतो। आज माझ्यावर स्कूल सुटल्यावर पेपर सुटला, मग मी घरी जात होतो, तेव्हाच 20-25 जणांनी मागून माझ्यावर कोयत्याने हल्ला केला। कारण ते स्कूलमध्ये काहीतरी शिवेगाळ झालं त्यांचं आमच्यावर। मग ते म्हणे पोरं बोलू का? मग म्हटलं बोलो। मग त्यांनी बोलवले पोरं। मग तिथं एक म्हणजे ते होते, ते डिपार्टमेंटवाले होते। मग मी त्यांना सांगितलं काका म्हटलं यांनी पोरं बोलवले। मग ते आले, मग ते बाहेर आले, मग ते पोरं पळून गेले। मग आज ते आले, स्कूल सुटल्यावर मी आणि माझा मित्र चाललो होतो। मग ते मागून आले गाडीवर आणि मग मारायला सुरू केलं। मुलाचा काही दिवसा अगोदर किरकोळ वाद झाला असल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी हल्ला केला असल्याचं म्हटलं जातं। एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।